नमस्कार मित्रांनो, जय हिंद. आज आपण लेक्चरला स्टार्ट करूया. फास्ट ट्रॅकवरती फटाफट सर्व क्वेश्चन्स अटेंड करूया फटाफट. ओके, तर लेक्चरला स्टार्ट करूया. भारतीय संविधान 25 क्वेश्चन आहेत. इंडियन कॉन्स्टिट्यूशन्स 25 क्वेश्चन्स. पोलीस भरती, SSC MTS, SSC GD, इम्पॉर्टंट GK. ओके, आणि टेलिग्रामवरती हे क्वेश्चन्स अपलोड केले जातील पोल क्वेश्चनमध्ये. जर तुम्ही कोणत्या आन्सरवरती क्लिक केलं तर तुम्हाला समजेल की आन्सर राईट आहे की रॉंग आहे. तर स्टार्ट करूया. भारतीय संविधान घटना समितीचे अध्यक्ष कोण आहेत? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. भारत की संवैधानिक समिति के अध्यक्ष कौन है? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये पूर्ण लेक्चर अटेंड करा. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण आहेत? उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एक्सप्लेन इन हिंदी. भारत के संविधान के प्रारूप समिति के अध्यक्ष कौन है? उत्तर आहे बाबासाहेब आंबेडकर. नेक्स्ट क्वेश्चन, घटनेचा संविधानाचा सरनामा कोणी तयार केला? उत्तर आहे पंडित नेहरू. जिन्होंने घटना के संवैधानिक पते का मसुदा तयार किया, त्याचा आन्सर काय आहे? पंडित नेहरू. तर अशा प्रकारे आपला पूर्ण लेक्चर होईल. अटेंड करा. फास्ट ट्रॅकवरती क्वेश्चन्स घेतो फटाफट. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेची किल्ली आत्मा असे खालीलपैकी कशात संबोधण्यात येते? उत्तर आहे उद्देश पत्रिका. भारतीय संविधान की कुंजी आत्मा किसे कहते हैं? उत्तर आहे उद्देश पत्रिका. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेतील मूळ कलमे व परिशिष्टे किती आहेत? 395 आणि 8. भारतीय संविधान के मूल लेख और परिशिष्टे कितने हैं? 395.8. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय घटना समितीने केव्हा स्वीकृत केली? त्याचा आन्सर आहे 26 नोव्हेंबर 1949. भारतीय संविधान समिति को भारतीय संविधान कब स्वीकृत किया गया था? इसका आंसर क्या है? 26 नोव्हेंबर 1949. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली? उत्तर आहे 26 जानेवारी 1950. जब भारतीय संविधान कब लागू किया? तो इसका आंसर क्या है? 26 जानेवारी 1950 रोजी. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी लागलेला कालावधी किती? खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, नक्की नोट डाऊन करा. 2 वर्ष 11 महिने 17 दिवस. भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी लागलेला कालावधी किती? 2 वर्ष 11 महिने 17 दिवस. नेक्स्ट क्वेश्चन, एक्सप्लेन इन हिंदी. भारतीय संविधान का मसुदा तैयार करने के लिए कितना समय लगा? 2 वर्ष 11 महीने 17 दिवस. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय संविधान लेखा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एक्सप्लेन इन हिंदी. भारतीय संविधान लेखा समिति के अध्यक्ष कोण थे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय शासन पद्धती कोणत्या प्रकारची आहे? हा पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. भारतीय शासन पद्धती कोणत्या प्रकारची आहे? संसदीय. एक्सप्लेन इन हिंदी. भारत में शासन की प्रणाली क्या है? संसदीय. काय आन्सर असेल? संसदीय. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेची कल्पना सर्वप्रथम कोणी सुचवली? M.N. रॉय. हा क्वेश्चन येऊ शकतो कोणत्या एक्झामसाठी? कारण की SSC MTS, SSC GD आणि पोलीस भरतीमध्ये ॲटलिस्ट 2 ते 3 क्वेश्चन संविधानवरती असतात. भारतीय संविधान के विचार का सुझाव देने वाला पहिला व्यक्ती कोण थे? M.N. रॉय. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेच्या 7व्या परिशिष्टात एकूण किती सूची आहेत? काय आन्सर आहे? 3. भारतीय संविधान की अनुसूची 7 में सूची कुल कितनी है? तर आन्सर काय आहे? 3. नेक्स्ट क्वेश्चन, घटना समितीचे कायदेशीर सल्लागार कोण? B.N. राव. घटना समितीचे कायदेशीर सल्लागार कोण आहेत? B.N. राव. घटना समिति का कानून सलाहकार कौन है? B.N. राव. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेतील 8व्या परिशिष्टात मध्ये किती राष्ट्रीय भाषांचा समावेश आहे? तर आन्सर आहे 22. परत रिवाइज करतो, हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे म्हणून. भारतीय राज्यघटनेतील 8व्या परिशिष्टात मध्ये एकूण किती राष्ट्रीय भाषांचा समावेश आहे? 22. एक्सप्लेन इन हिंदी. भारतीय संविधान की 8वीं अनुसूची में राष्ट्रीय भाषाओं की कुल संख्या शामिल है. आन्सर काय आहे? 22. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेत कल्याणकारी राज्याचा उल्लेख कशामध्ये करण्यात आला आहे? भारतीय राज्यघटनेत कल्याणकारी राज्याचा उल्लेख कशामध्ये करण्यात आला आहे? तर मार्गदर्शक तत्वे. भारतीय संविधान में कल्याणकारी राज्य का उल्लेख किसमें किया है? मार्गदर्शक तत्वे यानी कि दिशा निर्देशन. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वे कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आले आहे? याचा आन्सर आहे आयर्लंड. काय आन्सर आहे? आयर्लंड. भारतीय संविधान के दिशा निर्देश किस देश से लिए है? आयर्लंड. नेक्स्ट क्वेश्चन, घटना दुरुस्ती हे भारतीय राज्यघटनेतील घटक कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आले आहेत?
उत्तर आहे दक्षिण अफ्रीका। काय आंसर आहे दक्षिण अफ्रीका। भारत का संविधान किस देश के संविधान में निहित है? दक्षिण अफ्रीका। नेक्स्ट क्वेश्चन, घटना परिषदेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली। हा फक्त नोट्स आहे, क्वेश्चन पण लागू होऊ शकतो, फक्त मी नोट्स उचललेत। घटना परिषदेची पहिली बैठक कधी झाली? 9 डिसेंबर 1946 रोजी। नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार सर्व भारतीय नागरिक कायद्यापुढे समान आहेत? तर त्याचा आंसर आहे 14। भारतीय संविधान के किस अनुच्छेद के अनुसार सभी भारतीय नागरिक कानून के सक्षम समान है? तर आंसर काय आहे 14। नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेप्रमाणे आणीबाणी किती प्रकारे अंमलात आणता येते? तर आन्सर आहे 3। 3 प्रकारच्या आणीबाणी असतात। भारतीय राज्यघटनेप्रमाणे आणीबाणी किती प्रकारच्या असतात? 3 प्रकारच्या। भारतीय संविधान के अनुसार आपातकाल कैसे लागू किया जा सकता है, यानी कितने प्रकार की होती है? 3। ओके, नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय संविधानानुसार भारतीय जनता सार्वभौम आहे। भारतीय संविधान के अनुसार भारतीय लोक सर्वप्रभू है। हे फक्त नोट्स आहे। नेक्स्ट क्वेश्चन, भारताच्या संविधान घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत? याचा आन्सर काय आहे? कायदे मंडळ। भारत के संविधान के संशोधन करने का अधिकार किसे है? विधान मंडळ म्हणजेच की कायदे मंडळ। नेक्स्ट क्वेश्चन, संविधानिक घटना दुरुस्ती अन्वये कोणता मूलभूत हक्क संविधान आतून वगळण्यात आला आहे? तर त्याचा आन्सर आहे संपत्तीचा हक्क। काय आन्सर आहे? संपत्तीचा हक्क। संवैधानिक संशोधन के तहत संविधान से कौन से मौलिक अधिकारों का बाहर रखा गया है? संपत्तीचा अधिकार। नेक्स्ट क्वेश्चन, लोकसभेची कमाल जास्तीत जास्त किती सभासद संख्या निर्धारित केली आहे? तर 552। लोकसभा के सदस्यों की अधिकतम संख्या निर्धारित की गई है। उत्तर आहे 552। नेक्स्ट क्वेश्चन, ओके, क्वेश्चन संपले आहेत। 25 क्वेश्चन्स होते आणि फास्ट ट्रॅकमध्ये क्वेश्चन घेतलेत कारण की हे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन होते म्हणून। तर जर तुम्हाला हे क्वेश्चन्स पाहिजे असतील तर टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा। याच्यावरती उद्या नक्की टेस्ट होईल आणि नक्की क्लिक करा आन्सरवरती, जेणेकरून तुम्हाला माहीत होईल की तुम्ही किती आन्सर राईट आणि रॉंग येऊ शकतात। धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। भेटूया पुढच्या व्हिडिओला।